सत्यलोकातल्या गंगेच्या प्रवाहाला आपल्या मस्तकावर स्थिर करतात. काही गोष्टी व्यवहारातल्या मस्तकात स्थिर झाल्याच पाहिजे, म्हणजे संसारात अस्थिरता येत नाही. अहंकार, क्रोध, द्वेष याचा प्रवाह आपल्या डोक्यावर आल्यानंतर त्याला स्थिर करता आलं पाहिजे. कोणी आपले कान भरवले, हे कानातून मध्ये घुसलं की तोंडातून बाहेर नाही निघलं पाहिजे, ते फिरलं पाहिजे पहिलं डोक्यात. महादेवाच्या डोक्यावर आलेली गंगा फिरून भगवान शंकर मोकळी करतात आणि बाहेर सोडतात, हा संदेश आहे त्याचा. तुमच्या कानात कोणी काही भरवलं आणि ते तुमच्या डोक्यात गेलं की ते लगेच तोंडातून बाहेर नाही आलं पाहिजे, अगोदर ते फिरलं पाहिजे चाळणीतून. चांगलं काय, वाईट काय, पुढच्या माणसाने जे सांगितलं ते खरंच असेल का? ज्या व्यक्तीनं आपल्याबद्दल हे वाक्य वापरलेले, खरंच ती व्यक्ती आपल्याबद्दल हे वाक्य वापरू शकते का? आपण लगेच रिॲक्ट झालो पाहिजे का? आपण लगेच त्याला उत्तर दिलं पाहिजे का? आपण लगेच त्याला याच्या मोबदल्यात काहीतरी बोललं पाहिजे का? अशी चाळणी लावा पहिली, आणि गंगा जशी फिरली ना जटेमध्ये, असे हे विचार डोक्यामध्ये फिरवा, आणि त्याच्यानंतर आउटपुट काय द्याल? अशुद्ध गाळून गाळून बाजूला काढा, आणि जे शुद्ध आहे ते पुढं देत चला. मग बघा, तुमच्या जीवनात कधीच तुम्हाला दुःख बाधणार नाही. गंगा निघाली, शुद्ध आहे, अशुद्ध नाही, पण कधी फिरून निघाली. भगवान शिव गंगेच्या या दृष्टांतातून आपल्याला हे शिकवतात.